छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागातील वीज गुल झाल्याने अख्खे शहर अंधारात बुडाले। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 11 झाडे उन्मळून पडली, तर कन्नड, सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली। यंदाच्या मान्सूनवर सुपर एल निनोचे गडद सावट असल्याने एकूण पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 88% राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। जमिनीमध्ये किमान 80% ओलावा तयार झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी सोयाबीन किंवा इतर खरीप पिकांची पेरणी करू नये असा मोलाचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलाय। बीड जिल्ह्यातील शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 1,11,469 पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे। या गणवेशाचे कापड निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधित कापड पुरवठादार आणि शाळा व्यवस्थापन समितीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। निम्न तेरणा प्रकल्पाच्या माकणी जलाशयातून खेड गावाला नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या वीज पुरवठ्याचे 14 खांब तातडीने हटवण्यासाठी नागोरी येथील ग्रामस्थांनी सोमवारी धरणाच्या पाण्यात उतरून जलसत्याग्रह आंदोलन केले। यापूर्वी खांब पाण्यात कोसळून अपघात झाले असल्याने पावसाळ्यापूर्वी ही धोकादायक वीज वाहिनी हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। लातूर शहरातील काही नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांकडून डोनेशनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी दोषी संस्था चालक आणि मुख्याध्यापकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ब्लू पॅन्थर संघटनेचे निवेदनाद्वारे केली आहे।